नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। जिल्ह्याच्या अर्थकारणाची जीवनवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाभोवतीचे राजकारण आता थेट प्रशासनाला हलवू लागले। अवघ्या 15 दिवसापूर्वी पदभार घेतलेल्या सहाय्यक निबंधक सुजय कदम यांची अचानक बदली करण्यात आल्याने हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून राजकीय दबावाचा परिणाम असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। शासनाच्या सहकार विभागाने एका आदेशात कदम यांना तात्काळ कार्यमुक्त करत कृष्णा ठाकरे यांची नियुक्ती केली आहे। पण हा निर्णय जितक्या वेगाने झाला तितक्याच संशयही वाढवणारा ठरलाय। कारण गोकुळशी संबंधित दूध संस्थांच्या अस्तित्व पडताळणीची निर्णायक सुनावणी सध्या सुरू आहे आणि हाच टप्पा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। पदभार स्वीकारताच सुजय कदम यांनी नोटिसांचा धडाका लावत प्रक्रिया वेगाने आणली होती। अनेक संस्थांना उत्तरदायी बनवत त्यांनी कारवाईची दिशा स्पष्ट केली होती। मात्र त्यांच्या या आक्रमक कार्यपद्धतीला अचानक ब्रेक लागल्याने कोणाच्या हिताला धोका निर्माण झालाय का, हा सवाल आता उघडपणे विचारला जातोय। याआधीही अधिकारी प्रदीप मालगावे यांची अचानक बदली झाली होती। आता कदम यांच्यावर ही कारवाई झाल्याने सहकार विभागात टार्गेट ट्रान्सफरचा पॅटर्न सुरू आहे का, असा संशय बळावत आहे। दरम्यान सुजय कदम यांची नियुक्ती मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारसीतून झाली होती अशी चर्चा असतानाच त्यांच्या बदलीमागे मुख्यमंत्री कार्यालयाचा थेट हस्तक्षेप असल्याच्या कुजबुजीने या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढवलाय। याचा अर्थ स्पष्ट आहे, गोकुळची निवडणूक ही केवळ संस्थेची नाही तर सत्ता समीकरणाची रणभूमी बनली आहे। इतकंच नाही, बदलीनंतर ही कदम रात्री उशिरा कार्यालयात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या घटनेमुळे प्रशासनातील शिस्त, अधिकार आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची तक्रार पणन सचिवाकडे पोहोचल्याची माहिती आहे। एकीकडे शासन ही नियमित प्रक्रिया असल्याचं सांगते, तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला वापरून खेळ रचला जातोय का, असा थेट आरोप विरोधकांकडून होत आहे। आता खरा कस लागणार आहे तो नव्याने नियुक्त झालेल्या कृष्णा ठाकरे यांचा। तेही सुनावणी निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे पुढे नेतात की सत्तेच्या दबावाखाली दिशा बदलते, यावरच गोकुळच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरणार आहे। कारण गोकुळचा हा संघर्ष केवळ दूध संघापुरता मर्यादित नाही, तो कोल्हापूरच्या सहकार राजकारणाचा भविष्यातील चेहराच ठरवणार आहे। याने अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।